बाबासाहेबांना अभिवादन आणि आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जाऊ न शकलेले अनुयायी अमरावती जिल्ह्यातल्या नया चौक अकोला इथल्या प्रति चैत्यभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतात। या प्रति चैत्यभूमीचा इतिहास काय आहे पाहूयात। 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं। महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मिळेल त्या वाहनानं मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागले। ही बातमी अमरावतीतल्या नया अकोला इथल्या पिरखाजी खोब्रागडे आणि रामजी छापाणी यांना माहिती पडताच त्यांनी थेट मुंबई गाठली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीत ते सहभागी झाले। पिरखाजी खोब्रागडे हे अमरावतीला अकॅडमिक हायस्कूलमध्ये शिकत असताना एक त्याचा मित्र होता। तर यांना समजलं की 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मरण पावले। तेव्हा पिरखाजी खोब्रागडे यांना माहीत झाल्याबरोबर यांनी बंदेरा रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने प्रवास केला मुंबईपर्यंत। अंत्यविधी झाल्यानंतर दोघांनी चैत्यभूमी शेजारच्या परिसरात रात्रभर मुक्काम ठोकला। त्यानंतर पहाटे पिरखाजी खोब्रागडे यांनी बाबासाहेबांच्या काही अस्थी आपल्या रुमालमध्ये गुंडाळून नया अकोला इथं घेऊन आले। 9 डिसेंबर 1956 रोजी गावकऱ्यांच्या सहभागानं एका बौद्ध विहारात तांब्याच्या पात्रात 3 फुटाचा खड्डा करून बाबासाहेबांच्या अस्थी स्थापित करण्यात आल्या। रात्रभर चैत्यभूमीवर थांबले असताना त्यांनी ते अस्थी म्हणजे राख विझवली आणि त्या 10-12 हड्ड्या त्यांनी सोबत आणल्या। त्यानंतर त्यांनी येत्या 9 डिसेंबर 1956 त्यांनी त्याची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी स्थापित झाल्यानंतर या प्रति चैत्यभूमीला भेट देण्यासाठी आतापर्यंत लाखो अनुयायी आले। तसंच बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, सुखदेवराव तिडके, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी या प्रति चैत्यभूमीला भेट दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली मुंबईमध्ये जाऊन वाहू शकत नाही, ते नया अकोला इथे येत असतात आणि दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची रीग लागल्याचं इथं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, नया अकोला, अमरावती।